नमस्कार. आता सध्या जानेवारी महिना सुरू आहे, तर बाहेर मस्त थंडी पडली आहे. बाहेरचं वातावरण अगदी थंडगार आहे. पण घरातलं वातावरण फार गरम आहे हो. आता तुम्ही म्हणाल, बाहेर थंडी असताना घरातलं वातावरण गरम कसं काय? माहिती आहे का? कारण घरात रोजची सासूसुनेची खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे घरातलं वातावरण एकदम गरम आहे. आणि ह्या वातावरणाचाच बापलेकांना फार त्रास होतो आहे. आणि त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे की बाहेरील वातावरणाशी घरातलं वातावरण कसं काय समरस होईल. त्याच्यासाठी त्यांनी एक युक्ती शोधून काढली आहे. तर आजच्या माझ्या कवितेत ना मी हेच तुम्हाला सांगणार आहे की बापलेकांनी काय ठरवलं आहे. ऐकूया. घरोघरी मातीच्या चुली. माप ओलांडून आली नवी सुनबाई घरात. माप ओलांडून आली नवी सुनबाई घरात. पाहून घरचे वैभव आनंदून गेली मनात. पाहून घरचे वैभव आनंदून गेली मनात. नवलाईचे दिवस नऊ गेले उडून भुरकन. नवलाईचे दिवस नऊ गेले उडून भुरकन. सुनबाई कुटुंबात मस्त रमली पटकन. सुनबाई कुटुंबात मस्त रमली पटकन. सासू सांगे सुनबाईला उठता बसता तिचा काळ. सासू सांगे सुनबाईला उठता बसता तिचा काळ. सुनबाई हाणून पाडे सांगे आजचा बदलता काळ. सुनबाई हाणून पाडे सांगे आजचा बदलता काळ. रोज सकाळी खडाजंगी घडे सासू अन सुनेची. रोज सकाळी खडाजंगी घडे सासू अन सुनेची. मावळतीला होई मात्र पुन्हा गट्टी एकमेकींची. मावळतीला होई मात्र पुन्हा गट्टी एकमेकींची. सासू सांगे लेकाला रोज तक्रारी सुनेच्या. सासू सांगे लेकाला रोज तक्रारी सुनेच्या. लेक म्हणे आईला हा दोष तुझ्या नशिबाचा. लेक म्हणे आईला हा दोष तुझ्या नशिबाचा. सुनबाई सांगे सासऱ्याला समज द्या तुमच्या बायकोला. सुनबाई सांगे सासऱ्याला समज द्या तुमच्या बायकोला. सासरा म्हणे सुनबाईला अगं उपाय नसे याला. सासरा म्हणे सुनबाईला अगं उपाय नसे याला. बापलेकाने ठरविले दोघींमध्ये न पडणे. बापलेकांनी ठरविले दोघींमध्ये न पडणे. हीच असती खरी शहाणपणाची लक्षणे. हीच असती खरी शहाणपणाची लक्षणे. सासू सुनेंनी केला करार. सासू सुनेंनी मिळून केला करार. नाही करायची आता तक्रार. नाही करायची आता कुठलीच तक्रार. दोघीही जाऊ संपावर स्वयंपाकाचा नकोच विचार. दोघीही जाऊ संपावर स्वयंपाकाचा नकोच विचार. कसा सोडवावा हा गुंता प्रश्न पडला बापलेकाला. कसा सोडवावा हा गुंता प्रश्न पडला बापलेकाला. केला प्रयत्न दोघांनीही समजविण्याचा आपल्या बायकोला. केला प्रयत्न दोघांनीही समजविण्याचा आपल्या बायकोला. दोघींनाही दिले आमिष महिन्याला एक नवी साडी. दोघींनाही दिले आमिष महिन्याला एक नवी साडी. हे ऐकून सासू सुनेची आली पुन्हा रुळावर गाडी. हे ऐकून सासू सुनेची आली पुन्हा रुळावर गाडी. सासू सुना हसल्या गाली. सासू सुना हसल्या गाली आता नको काळाचा तोरा. सासू सुना हसल्या गाली आता नको काळाचा तोरा. वर्षाच्या मिळाल्या 12.5 यातच आपला आनंद खरा. वर्षाच्या मिळाल्या 12.5 यातच आपला आनंद खरा. खरे प्रत्येक स्त्रीला साडी ही भयंकर आवडते. कविता आवडल्यास चॅनलला लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.